करुणा मुंडेंच्या मुलाकडून धनंजय मुंडेंची पाठराखण. धनंजय मुंडे सर्वोत्कृष्ट बाप नसले तरी भावंडांना हानिकारक नव्हते. आईनेच वडिलांचा छळ केल्याचा मुलाचा दावा. कृषी साहित्य स्वस्तात खरेदी केल्याचा धनंजय मुंडेंचा दावा फोल. बाजारभावापेक्षा जास्त किंमत मोजल्याचं एबीपी माझाच्या रियालिटी चेकमध्ये उघड. अखेर नाराज भुजबळांना अजित पवारांचा फोन. 4 दिवसांपूर्वी झालेल्या संभाषणाची भुजबळांनीच दिली माहिती. अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केल्याचा दावा. मुंबई महापालिकेतली देणी पुढची 23 वर्ष चुकवावी लागणार. उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका. 92,000च्या मुदत ठेवी 80,000 कोटींवर गेल्याचाही दावा. आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस. 25 बेसिस पॉइंट्सनं रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता, तर एटीएम ट्रान्झॅक्शन फी मध्ये वाढ होण्याची शक्यता. नागपूरकरांना आजपासून पाहता येणार शिवरायांनी वापरलेली ऐतिहासिक वाघनखं. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आज शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन. नागपूर एकदिवसीय सामन्यात भारताचा इंग्लंडवर 4 गडी राखून विजय. शुभमन गिलची 87 धावांची निर्णायक खेळी. मालिकेमध्ये 1-0 ने आघाडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.